Now screen is visible. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. In today's lecture, now I am visible. Yes, ma'am. Ma'am. Okay. Yes, ma'am. Clearly? Okay. In today's lecture, we have to see about bones of upper limb. बघा आपण पूर्ण स्केलेटल जे बोन्स आहेत त्याचा स्टडी करतोय. 4th चॅप्टर आहे आपला सुरू. तर त्याच्यामध्ये आपला चालला होता पॉइंट अप्पर लिम्ब. ओके. तर लास्ट लेक्चरला पण थोडासा स्केच बघितलं होतं, त्याच्यामध्ये रिब्स बघितल्या होत्या. ओके. त्याचे जे काय पार्ट्स स्कॅप्युला, क्लॅविकल हे सुद्धा लास्ट लेक्चरला आपण डिस्कस केले. तर बघा आजच्या लेक्चरला आपण काय बघतोय, बोन्स ऑफ अप्पर लिम्ब. बघा आपल्या अप्पर लिम्ब जे असतात 2. ओके. तर त्या प्रत्येक अप्पर लिम्ब मध्ये किती बोन्स असतात, 30 बोन्स. ओके. इच अप्पर लिम्ब कन्सिस्ट ऑफ 30 बोन्स. ते विसरायचं नाही. आपले 2 अप्पर लिम्स असतात, त्याच्यामध्ये प्रत्येक बोन लिम्ब मध्ये किती असतात बोन, 30 बोन्स. बघा त्याच्यानंतर आहेत पार्ट्स. तर त्या पार्ट्स नाही म्हणताना त्याचे सब टाइप बोन्स त्याचे कुठले कुठले प्रेझेंट असतात एका अप्पर लिम्ब मध्ये. तर फर्स्ट आहे ह्युमरस, त्याच्यानंतर आहे उल्ना. ओके. त्याच्यानंतर आहे रेडियस, त्याच्यानंतर आहे कार्पेल्स. त्याच्यानंतर त्या कार्पेल्स किती असतात, 8 असतात. 5 मेटाकार्पेल्स आणि 14 फॅलेंजेस. ओके. बघा कोणते कोणते आहेत 4 पार्ट्स लक्षात ठेवायचे. ह्युमरस, उल्ना, रेडियस, कार्पेल्स, मेटाकार्पेल्स आणि फॅलेंजेस. ओके. तर हे बोन्स अप्पर लिम्स मध्ये येतात. त्याचा आपण 1 बाय 1 स्टडी करतोय. बघा आपण कुठले बघितलं, अप्पर लिम्सचे बोन बघतोय. तर त्या अप्पर लिम्स मध्ये एका अप्पर लिम्स मध्ये 30 बोन्स असतात आणि त्याच्यामध्ये पार्ट्स असतात. कुठले कुठले, तर ह्युमरस, उल्ना, रेडियस, कार्पेल, मेटाकार्पेल आणि 14 फॅलेंजेस. ओके. तर हे बोन्स असतात. आपण 1 बाय 1 स्टडी करणार आहोत. ह्युमरसचा, उल्नाचा, रेडियसचा, त्याच्यानंतर कार्पेल्स काय असतात, मेटाकार्पेल्स काय असतात, फॅलेंजेस काय असतात, ते कुठे असतात, त्याच्यामध्ये आर्टिक्युलेशन कुठलं असतं. ओके. बघा फर्स्ट आहे ह्युमरस. तर ह्युमरस काय आहे, लार्जेस्ट बोन आहे कशाचा, अप्पर लिम्बचा. ओके. ह्युमरस आहे ते काय आहे, लार्जेस्ट बोन आहे अप्पर लिम्बचं. आणि त्याच्यानंतर त्याचं प्रॉक्सिमल हेड जे आहे. ओके. प्रॉक्सिमल हेड ऑफ ह्युमरस विच कन्सिस्ट ऑफ राउंडेड हेड. तर त्याच्यामध्ये काय असतं, ह्युमरसच्या हेड मध्ये म्हणजे वरच्या साइड मध्ये राउंडेड हेड असतं विच आर्टिक्युलेट विथ ग्लेनॉइड कॅव्हिटी ऑफ स्कॅप्युला. बघा ते जे प्रॉक्सिमल हेड जे आहे ह्युमरसचं त्याच्यामध्ये राउंडेड हेड एक असतं आणि ते हेड आर्टिक्युलेट होतं कशासोबत, तर ग्लेनॉइड कॅव्हिटी. ही ग्लेनॉइड कॅव्हिटी कशाची आहे, तर स्कॅप्युला जी आहे आपण ती स्कॅप्युला मध्ये बघितली होती. ग्लेनॉइड कॅव्हिटी ती प्रेझेंट असते स्कॅप्युला मध्ये. त्याच्यासोबत हे जे राउंडेड हेड आहे तर ते काय होते, आर्टिक्युलेट होते. तर त्याच्यानंतर बघा अॅनाटॉमिकल नेक. अॅनाटॉमिकल नेक जे आहे तर ते प्रेझेंट असतं स्लाइटली बिलो द हेड. तर ते जे अॅनाटॉमिकल नेक जी आहे त्याची ह्युमरसची आपण म्हणते, तर ती कुठे असते, स्लाइटली बिलो द हेड. ओके. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पॉइंट आहे बायसेटिपल ग्रुप. ओके. इज प्रेझेंट इन बिटवीन द ग्रेटर अँड लेसर ट्युबरकल्स फॉर द अटॅचमेंट ऑफ बायसेप मसल्स. तर हे ट्युबरकल्स असतात तर ते तिथे प्रेझेंट असतात. कसे, ग्रेटर आणि लेसर अशा 2 असतात. तर त्याच्यामध्ये हे बायसेटिपल ग्रुप हे प्रेझेंट असतं. कशासाठी ते प्रेझेंट असतं, फॉर द अटॅचमेंट ऑफ बायसेप्स मसल. जे बायसेप्स मसल्स आहेत तर त्याला बोला, आवाज खरखरते आणि डबल. वेट. नाउ ऑडिबल. येस मॅम. Yes, ma'am.
ओके, तर बघा हे बायसेटिपल ग्रुव जे आहे तर ते कुठे प्रेझेंट आहे? बिटवीन द ग्रेटर अँड लेसर ट्युबरकल्स. ओके, कशासाठी ते? फॉर अटॅचमेंट ऑफ बायसेप मसल. तर ते बायसेप मसल्स ला अटॅच होण्यासाठी ते हे बायसेटिपल ग्रुप्स ते प्रेझेंट असतात. बायसेटिपल ग्रुप्स प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर बघा शाफ्ट. द शाफ्ट ऑफ ह्युमेरस इज रफली सिलेंड्रिकल ऍट इट्स प्रॉक्सिमल एंड. बघा हे ह्युमरसचं जे शाफ्ट आहे, शाफ्ट, ओके, तर ते कसं आहे? रफली आहे सिलेंड्रिकल. ओके, टोटली सिलेंड्रिकल आपल्याला म्हणता येणार नाही. तर ते कसं आहे? रफली सिलेंड्रिकल आहे ऍट इट्स प्रॉक्सिमल एंड. कुठल्या तर प्रॉक्सिमल एंडला. अँड बिकम्स ब्रॉड ऍट इट्स डिस्टल एंड. तर ते कसं आहे? डिस्टल एंडला ब्रॉड आहे. बघा रफली सिलेंड्रिकल कुठे आहे? प्रॉक्सिमल एंडला. आणि ब्रॉड कुठे आहे? तर डिस्टल एंडला. काय आहे तर शाफ्ट ऑफ ह्युमेरस. ह्युमेरसचं जे शाफ्ट आहे तर ते कसं आहे? रफली सिलेंड्रिकल आहे प्रॉक्सिमल एंडला. आणि हे आहे ब्रॉड आहे ते डिस्टल एंडला. ओके, त्याचा शेप थोडा चेंज झालेला आहे. त्याच्यानंतर बघा मिडल पोर्शन ऑफ शाफ्ट. आता मिडल पोर्शन कसं आहे बघा, म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे? which consists of deltoid tuberosity for the attachment of deltoid muscle. तर त्या मिडल पोर्शन जो आहे शाफ्टचा तर त्याच्यामध्ये deltoid tuberosity आहे. ओके, कशासाठी? फॉर द अटॅचमेंट ऑफ deltoid मसल. deltoid मसल हे अटॅच होण्यासाठी ट्युबेरोसिटी आहे. द डिस्टल एंड ऑफ ह्युमेरस. ओके, जे काही डिस्टल एंड आहे ह्युमेरस ते which is consist of capitulum. Okay, distal end of humerus which consists of capitulum which articulate with the head of radius. तर ते काय होते? आर्टिक्युलेट होते कशासोबत? रॅडियसचं जे काही हेड आहे त्याच्यासोबत ते आर्टिक्युलेट होते. बघा डिस्टल एंड ह्युमेरसचं त्याच्यामध्ये असतं कॅपिट्युलम which consists of capitulum and then it articulates with the head of radius. ते कशासोबत आर्टिक्युलेट होतं? तर हेड ऑफ रॅडियस. रॅडियसचं हेड आहे, आपण ह्याच्यानंतर रॅडियस बघणार आहे ह्युमेरस नंतर. तर त्या रॅडियसच्या हेडला ते कसं आहे? आर्टिक्युलेट होतं. ओके, तर त्याच्यानंतर बघा द ट्रकिया. ओके, ट्रॉक्लिया नाही ट्रॉक्लिया विच इज लोकेटेड मेडियल टू द कॅपिट्युलम. आता हे जे कॅपिट्युलम जे डिस्टल एंडला प्रेझेंट आहे ह्युमेरसचा तर त्याच्या ते कुठे आहे? ते त्याच्या मेडियलला काय आहे तर ट्रॉक्लिया आहे. ओके, जे ट्रॉक्लिया आहे तर ते ट्रॉक्लिया काय होते? आर्टिक्युलेट होते कशासोबत? उल्हासोबत. ओके, बघा ह्युमेरस बोनचा एवढंच आहे आपल्याला स्टडी. तर ह्युमेरस काय लक्षात ठेवायचं? लार्जेस्ट बोन आहे कशातलं? तर अप्पर लिम्ब मधलं. ओके, सगळ्यांना रिपीट होते का व्हॉइस? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, वेट. Okay, now audible clearly? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, तर बघा हे जे ह्युमरस आहे तर ते फक्त काय लक्षात ठेवायचं? हे लार्जेस्ट बोन आहे कशाचं? अप्पर लिम्बचं. त्याच्यानंतर बघा प्रॉक्सिमल हेड जे आहे कशाचं? ह्युमरसचं विच कन्सिस्ट ऑफ राउंडेड हेड. आणि ते काय आहे? राउंडेड हेड आर्टिक्युलेट होतं ग्लेनॉइड कॅव्हिटी सोबत. तसंच होतं स्कॅप्युलाच्या. ओके, अनाटॉमिकल नेक इज प्रेझेंट स्लाइटली बिलो द हेड. अनाटॉमिकल नेक जे आहे ती कुठे प्रेझेंट आहे? बिलो द हेड. आपण जे बघितलं राउंडेड हेड तर ते त्याच्या हेड म्हणजे टोटली आहे त्याच्या बिलो आहे. ओके, काय? नेक. त्याच्यानंतर बघितलं होतं बायसेटिपल ग्रुव. तर हे बायसेटिपल ग्रुव जे
आहे तर ती कुठे प्रेझेंट आहे बिटवीन द ग्रेटर अँड लेसर ट्युबरकल्स. तर त्या ट्युबरकल्सच्या दोन्हीच्या मध्ये ओके ही बायसेटिकल ग्रुप्स ही प्रेझेंट आहे. कशासाठी? फॉर द अटॅचमेंट ऑफ बायसेप मसल. तर बायसेप मसल अटॅच होण्यासाठी. तर त्याच्यानंतर बघा द शाफ्ट ऑफ ह्युमेरस इज रफली सिलेंड्रिकल ऍट इट्स प्रॉक्सिमल हेड. तर याच्या प्रॉक्सिमल हेडला काय आहे सिलेंड्रिकल शेप मध्ये हे शाफ्ट जे आहे ह्युमरस ती कशी आहे रफली सिलेंड्रिकल आहे आणि ती ब्रॉड होतीये कुठे तर डिस्टल एंडला. त्याच्यानंतर बघा मिडल पोर्शन ऑफ द शाफ्ट जे काही मिडल पोर्शन आहे त्या शाफ्टचं त्याच्यामध्ये असतं डेल्टॉइड ट्युबरसिटी. डेल्टॉइड ट्युबरसिटी प्रेझेंट असते मिडल पोर्शनला. कशासाठी? फॉर द अटॅचमेंट ऑफ डेल्टॉइड मसल. तर डेल्टॉइड मसलची अटॅचमेंट होण्यासाठी. त्याच्यानंतर बघा डिस्टल एंड ऑफ ह्युमेरस जे काही डिस्टल एंड आहे ह्युमेरस तर ते डिस्टल एंड आहे तर त्याच्यामध्ये असतं कॅपिट्युलम आणि ते आर्टिक्युलेट होतं कशासोबत? तर हेड ऑफ रेडियस. तर ते रेडियसच्या हेड सोबत आर्टिक्युलेट होतं. त्याच्यानंतर बघा ट्रॅकिया. ट्रॅकिया काय आहे? विच इज लोकेटेड मीडियम टू कॅपिट्युलम. कॅपिट्युलमच्या मीडियमला आहे आणि ते आर्टिक्युलेट होतं कशासोबत? तर उल्ना सोबत. ओके हे झालं ह्युमेरसचं. ह्युमेरस मध्ये कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? Give response. Everyone. No, ma'am. No, ma'am. No, ma'am. ओके तर त्याच्यानंतर आहे बघा उल्ना. ओके तर हे जे उल्ना आहे विच इज अ प्रेझेंट ऍट द मेडियल साइड ऑफ फोरआर्म. आपले जे फोरआर्म आहे तर त्याच्यात कुठे हे उल्ना प्रेझेंट असतं? मेडियल साइडला. and which is a slightly lesser than the radius. ते कसं आहे? लेसर नाही स्लाइटली लार्जर दॅन द रेडियस. तर ते कसं आहे? लार्जर आहे कशापेक्षा? रेडियस पेक्षा. बघा कंपॅरिझन करून सांगितलं आहे ते कशा फक्त कंपॅरिझन सांगितले लार्जर असं काही सांगितलं नाही की फोरआर्म अप्पर लिम्स मधलं हे लार्जर आहे असं काहीच सांगितलं नाही. ते फक्त कम्पेअर केले रेडियस सोबत. तर रेडियस पेक्षा फक्त ते स्लाइटली लार्जर एवढंच लक्षात ठेवायचं. ते कुठे आहे? मीडियल साइडला आहे फोर आर्मच्या आणि ते कसं आहे? स्लाइटली लार्जर दॅन द रेडियस. रेडियस पेक्षा ते कसं आहे? लार्जर आहे. त्याच्यानंतर बघा ओलिओक्रॅनॉन प्रोसेस. तर ही ओलिओक्रॅनॉन प्रोसेस जी आहे तर ती प्रेझेंट आहे कुठे? प्रॉक्सिमल रिजन ऑफ उल्ना. प्रॉक्सिमल रिजन ऑफ उल्ना मध्ये काय? ओलिओक्रॅनॉन प्रोसेस ही प्रेझेंट असते विच फॉर्म्स द प्रॉमिनन्स ऑफ एल्बो. ते काय फॉर्म करतात? तर प्रॉमिनन्स ऑफ एल्बो. एल्बोचं प्रॉमिनन्स ते काय करतात? फॉर्म करतात. बघा उल्ना आहे तर ते कुठे प्रेझेंट आहे? ऍट द मीडियल साइड ऑफ फोरआर्म आणि ते स्लाइटली लार्जर आहे रेडियस पेक्षा. आणि ओलिओक्रॅनॉन प्रोसेस जी आहे तर ती प्रेझेंट आहे प्रॉक्सिमल रिजनला उल्नाच्या आणि ते काय फॉर्म करते? प्रॉमिनन्स ऑफ एल्बो. तर प्रॉमिनन्स जे आहे एल्बो फॉर्म करते ते. ओके त्याच्यानंतर बघा ट्रॉक्लियर नॉच. ओके तर ट्रॉक्लियर नॉच जे असतं ते कसं आहे? इज लार्ज कर्व्ड एरिया विच इज प्रेझेंट बिटवीन द ओलिओक्रॅनॉन प्रोसेस अँड द कोरोनॉइड प्रोसेस. तर या ओलिओक्रॅनॉन प्रोसेस अँड द कोरोनॉइड प्रोसेस ही सुद्धा प्रोसेस प्रेझेंट असते इथे उल्नामध्ये. तर त्या दोन्हीच्या साईडला ओके बिटवीन म्हणजे आपण तसं म्हणता येईल. तर ते ट्रॉक्लियर नॉच हा कर्व्ड एरिया तिथे प्रेझेंट आहे आणि तो काय होतो? आर्टिक्युलेट होतो अटॅच होते कशासोबत? ट्रॉक्लिया ऑफ ह्युमेरस. बघा ह्युमेरस मध्ये आपण ट्रॉक्लिया बघितला होता तर त्या ट्रॉक्लिया सोबत हे कसं आहे? आर्टिक्युलेट होतं. ओके त्याच्यानंतर बघा डिप्रेशन इज प्रेझेंट ऑन द लॅटरल साइड ऑफ कोरोनॉइड प्रोसेस. जे काही डिप्रेशन आहे तर ते प्रेझेंट कुठे असतं? लॅटरल साइडला. कशाच्या? कोरोनॉइड प्रोसेस. बघा आताच बघितलं आपण कोरोनॉइड प्रोसेस तर त्या कोरोनॉइड प्रोसेसच्या लॅटरल साइडला डिप्रेशन प्रेझेंट असतं आणि त्या डिप्रेशनला काय म्हणायचं? रॅडियल नॉच. ओके बघा डिप्रेशन विच इज प्रेझेंट ऑन द लॅटरल साइड ऑफ कोरोनॉइड प्रोसेस. ओके अँड विच इज कॉल्ड ॲज रॅडियल नॉच which articulates with the head of radius. Okay तर ते रेडियसच्या हेडला कसं आहे? आर्टिक्युलेट होते. त्याच्यानंतर बघा दिस जॉइंट प्रोड्यूस टर्निंग मुवमेंट ऑफ हँड. ओके तर हे जे काही जॉइंट जे आहे
तो काय करतो तर हा जो जॉईंट फॉर्म झाले बघा मी आता आर्टिक्युलेट होतं ते कशासोबत हेड ऑफ रेडियसच्या हेड सोबत ते आर्टिक्युलेट होतं तर तिथे जो जॉईंट फॉर्म होतो तर तो काय प्रोड्यूस करतो तर टर्निंग मुवमेंट ऑफ हँड आपले जे अपर लिंब आहे तर तो हँडचाच पार्ट आहे आणि त्याची जी मुवमेंट होती टर्निंग मुवमेंट ओके तर ती कशामुळे होते तर या जॉईंट मुळे होते याला काही स्पेसिफिक असं जॉईंटला नाव नाही ओके तर त्यांनी म्हटलं फक्त हा जॉईंट प्रेझेंट असतो त्याच्यानंतर बघा जस्ट बिलो द कोरोनाइड प्रोसेस तर या कोरोनाइड प्रोसेसच्या बिलो म्हणजे खाली ओके अल्नर ट्युबेरोसिटी प्रेझेंट असते कशासाठी फॉर द अटॅचमेंट ऑफ मसल्सच्या अटॅचमेंटसाठी बघा जस्ट बिलो द कोरोनाइड प्रोसेस ओके अल्नर ट्युबेरोसिटी प्रेझेंट असते कशासाठी फॉर द अटॅचमेंट ऑफ मसल अटॅचमेंट होण्यासाठी आणि त्याच्यानंतर बघा डिस्टल एंड ऑफ उल्ना ओके विच कन्सिस्ट ऑफ हेड which separated from the wrist by the disc of fibrocartilage okay distal end ला उल्नाच्या काय असतं हेड एक प्रेझेंट असतं which is separated from the wrist by the disc of fibrocartilage आपली जी wrist आहे तर त्याच्यापासून ते सेपरेट कसं होतं तर डिस्क ऑफ फायब्रोकार्टिलेज म्हणजे तिथे काय प्रेझेंट असतं मध्ये डिस्क ऑफ फायब्रोकार्टिलेज प्रेझेंट असतं आणि उल्नामध्ये अजून काय असतं बघा तर अजून एक प्रोसेस असते त्याला काय म्हणतो आपण स्टायलॉइड प्रोसेस ओके तर ती कुठे प्रेझेंट असते पोस्टेरियर रिजनला उल्नाच्या तर त्याच्यानंतर बघा इट प्रोव्हाइड्स अटॅचमेंट फॉर द लिगामेंट्स तर ती काय हे प्रोव्हाइड काय करते अटॅचमेंट कशासाठी तर लिगामेंटसाठी बघा हे सगळं झालं उल्नाचं काय सिंपल लक्षात ठेवायचं ते प्रेझेंट मेडियल साईडला असतं मध्ये असतं ते कशाच्या फोरांच्या आणि ते स्लाइटली कसं आहे लार्जर दॅन द रेडियस पेक्षा ते लार्जर आहे फक्त रेडियसशीच कम्पेअर केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याचं प्रोसेसेस वेगवेगळे प्रेझेंट असतात बघा ऑलिग्रानल प्रोसेस एक असते कोरोनाइड प्रोसेस असते ओके आणि स्टायलॉइड प्रोसेस असते तर ऑलिग्रानल प्रोसेस आहे ते कुठे आहे प्रॉक्सिमल रिजनला आहे उल्नाच्या त्याच्यानंतर विच फॉर्म्स द प्रॉमिनन्स ऑफ एल्बो आणि ते काय करते फॉर्म करते प्रॉमिनन्स ऑफ एल्बो फॉर्म करते त्याच्यानंतर बघा ट्रॉक्लियर नॉच जे आहे ते कसं आहे कर्ड एरिया ओके कशापासून कुठे प्रेझेंट आहे तर ऑलिग्रानल प्रोसेस आणि कोरोनाइड प्रोसेस याच्या साईडला हा ट्रॉक्लियर नॉचचा कर्ड एरिया प्रेझेंट आहे आणि तो आर्टिक्युलेट होतो कशासोबत तर ट्रॉक्लिया ऑफ ह्युमेरस ओके तर याच्यासोबत तो आर्टिक्युलेट होतो आणि त्याच्यानंतर बघा डिप्रेशन तर डिप्रेशन इज अ प्रेझेंट ऑन द लॅटरल साइड ऑफ कोरोनाइड प्रोसेस तर एक डिप्रेशन प्रेझेंट असतं तर त्याला काय म्हणायचं रॅडियल नॉच आणि ते आर्टिक्युलेट होतं हेड ऑफ रॅडियल सोबत त्याच्यानंतर बघा जॉईंट प्रोड्युसेस टर्निंग मुवमेंट तर तो जो काही जॉईंट फॉर्म झालाय तर त्याच्यामुळे काय होतं ना मुवमेंट होते हँडची जस्ट बिलो द कोरोनाइड प्रोसेस ऑल्नर ट्युबेरोसिटी इज प्रेझेंट फॉर द अटॅचमेंट ऑफ मसल आणि त्याच्यानंतर काय बघा डिस्टल एंड ऑफ उल्ना कन्सिस्ट ऑफ हेड आणि ते काय करते सेपरेट करते डिस्क पासून बाय द डिस्क ऑफ फायब्रोकार्टिलेज तर तिथं डिस्क प्रेझेंट असतात फायब्रोकार्टिलेज त्याच्यानंतर बघा इट ऑल्सो कन्सिस्ट ऑफ स्टायलॉइड प्रोसेस तर त्याच्यामध्ये अजून दुसरी प्रोसेस आपण बघितली स्टायलॉइड प्रोसेस सुद्धा असते आणि ती कुठे असते तर पोस्टेरियर रिजन ऑफ उल्ना तर ती कुठे असते पोस्टेरियर रिजनला असते उल्नाचं इट प्रोव्हाइड्स अटॅचमेंट ऑफ लिगामेंट आणि ते काय प्रोव्हाइड करतात तर अटॅचमेंट प्रोव्हाइड करतात कशाची लिगामेंटची ओके हे झालं उल्नाचं त्याच्यानंतर बघा रेडियस तर हे जे रेडियस आहे तर ती काय लोकेटेड त्याचं पहिलं लोकेशन सांगितलं बघा लॅटरल साइड ऑफ द फोरआर्म ते कुठे आहे लॅटरल साइडला आहे फोरआर्मच्या बघा म्हणजेच आपल्याला म्हणता थंब साइड जी आहे ओके फोरआर्म आपल्या थंब साइडचा तर तिथे ते प्रेझेंट असतं रेडियस ओके तर त्याच्यानंतर बघा द अप्पर एंड ऑफ रेडियस ओके द अप्पर एंड ऑफ रेडियस इज डिस्क शेप्ड स्ट्रक्चर अप्पर एंड जो आहे रेडियसचा तर तो कसा आहे डिस्क शेप्ड आहे स्ट्रक्चर दॅट आर्टिक्युलेट विथ द कॅपिट्युलम ऑफ द ह्युमेरस कशासोबत आर्टिक्युलेट होत आहे तर कॅपिट्युलम ओके जे आपण बघितलं होतं ह्युमेरस मध्ये असतं तर त्याच्यासोबत हे आर्टिक्युलेट होत आहे अँड रॅडियल नोच ऑफ उल्ना ओके जे काही डिप्रेशन रॅडियल नोच होतं उल्नामध्ये तर त्याच्यासोबत सुद्धा हे रॅडियस हे होते आर्टिक्युलेट होते अटॅच होते ओके त्याच्यानंतर बघा बिलो द हेड इज द कन्स्ट्रिक्टेड नेक ओके तर तिथे काय असतं त्या जे रेडियस हे आहे हेड
तर तिथं काय आहे, कन्स्ट्रक्टेड नेक आहे प्रेझेंट ऍट द इन्फिरियर साइड ऑफ द नेक, रफ एरिया विच इज कॉल्ड एज रेडियल ट्युबेरोसिटी. तर त्याला काय म्हणतो आपण, रेडियल ट्युबेरोसिटी. इज प्रेझेंट फॉर द अटॅचमेंट ऑफ मसल, आणि ते कशासाठी आहे तर मसल्सच्या अटॅचमेंट मध्ये. बघा इन्फिरियर साइडला रफल्ड एरिया आहे तर त्याला काय म्हणायचं, रेडियल ट्युबेरोसिटी. ओके, बघा रफल्ड एरिया आहे त्याला म्हणायचं रेडियल ट्युबेरोसिटी, विच इज प्रेझेंट फॉर द अटॅचमेंट ऑफ मसल. मसल्सच्या अटॅचमेंट साठी काय ते प्रेझेंट आहे. द शाफ्ट ऑफ द रेडियस इज एक्सपांडेड ऍट द डिस्टल एंड टू फॉर्म द स्टायलॉइड प्रोसेस. जो काही शाफ्ट आहे रेडियसचा तो कसा आहे, डिस्टल एंड पर्यंत तो काय झाला, एक्सपांड झालाय. कशासाठी तर फॉर्म करण्यासाठी स्टायलॉइड प्रोसेस. बघा याच्यामध्ये सुद्धा स्टायलॉइड प्रोसेस आहे. तर ती काय आहे तर हा जो शाफ्ट आहे रेडियसचा तर तो एक्सपांड होतोय डिस्टल एंड सोबत आणि स्टायलॉइड प्रोसेस फॉर्म होते. आणि स्टायलॉइड प्रोसेस कॅन बी फेल्ड प्रॉक्सिमल टू द थंब. त्याच्यानंतर बघा द प्रोसेस आर्टिक्युलेट विथ द कार्पेल बोन टू फॉर्म द रिस्ट जॉईंट. बघा जो काही रिस्ट जॉईंट आहे मग अशा प्रकारे आपण ते सेपरेट करतोय रिस्ट पासून त्या उल्हाना. तर ते कसं या जॉईंट मुळे, तर हा जॉईंट बघा कसा फॉर्म होते. दिस प्रोसेस आर्टिक्युलेट द कार्पेल बोन टू फॉर्म द रिस्ट जॉईंट, आणि त्याच्यामुळे तिथं जॉईंट फॉर्म झाला. आणि ऍट द डिस्टल एंड द रेडियस आर्टिक्युलेट द उल्ना टू फॉर्म द डिस्टल रेडियो उल्ना सेल. ओके, तर रेडियो उल्ना जॉईंट फॉर्म करण्यासाठी. ओके, हे झालं रेडियस. त्याच्यानंतर बघा कार्पेल. ओके, तर कार्पेल, मेटाकार्पेल आणि फॅलेंजेस. ओके, हे तीन पार्ट्स एकामध्येच येतात. बघा आपण वेट ओके, तर आपण काय काय बघितलं, ह्युमरस बघितला, उल्ना बघितला, रेडियस बघितला. ओके, हे सगळे काय आहेत, पार्ट्स आहेत. आता आपण काय बघतोय, कार्पेल्स, मेटाकार्पेल्स आणि फॅलेंजेस. बघा आपल्या पुढचं हँड स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये असतात प्रेझेंट कार्पेल, रिस्ट म्हणजे रिस्टचा जो जॉईंट असतो त्याच्या पुढेच असतात कार्पेल, मेटाकार्पेल म्हणजे आपले फिंगर्स म्हणता येईल. ओके, तर तिथे हे असतात कार्पेल्स, मेटाकार्पेल्स आणि फॅलेंजेस. तर कार्पेल्स किती आहेत, 8 आहेत. मेटाकार्पेल किती, 5 आणि 14 14 फॅलेंजेस. ओके, 8 कार्पेल्स, 5 मेटाकार्पेल्स आणि 14 फॅलेंजेस. ओके, तर बघा रिस्ट जे आहे which consists of 8 small bones which is called as carpels. बघा आपली जी रिस्ट आहे, ओके, आपण रिस्ट मूठ, ओके, मनगट. ओके, तर ते त्याच्यामध्ये किती बोन्स आहेत, 8 स्मॉल बोन्स आहेत आणि त्याला काय म्हणतो आपण, कार्पेल्स. ओके, ऑल दिस कार्पेल्स आर जॉइंड टू इच अदर बाय द लिगामेंट. तर लिगामेंट हे काय करतात तर दोन बोन्सला जॉईन करत असतात. तर हे जे कार्पेल्स आहेत 8, ओके, तर ते जॉईन होतात बाय द इच ऑर्डर बाय द लिगामेंट्सनी आणि काय फॉर्म होतो, इंटर कार्पेल जॉईन. ओके, त्या बघा 8 कार्पेल प्रेझेंट असतात आणि ते जॉईन होतात बाय द इच ऑर्डर बाय कशाने तर लिगामेंट्सनी, आणि काय होतं त्याच्यामध्ये इंटर कार्पेल जॉईन फॉर्म होतो. द कार्पेल्स अरेंज्ड इन 2 ट्रान्सवर्स रोज. ते कसे अरेंज असतात तर 2 ट्रान्सवर्स रोज मध्ये असतात. इच रोज कन्सिस्ट ऑफ 4 बोन्स. तर प्रत्येक रो मध्ये, ओके, किती बोन्स असतात तर 4 बोन्स असतात. बघा 8 कार्पेल्स आहेत, त्याच्यामध्ये अजून बघतो आपण ते अरेंज कसे आहेत तर 2 ट्रान्सवर्स रोज मध्ये आहेत तर 4 एकीकडे आहेत. ओके, each row consists of 4 bones. The carpels in the proximal row. बघा कुठले कुठले, स्कॅपॉइड, लुनेट, त्याच्यानंतर ट्रायक्युट्रम अँड द टिसिफॉर्म. हे प्रॉक्सिमल रो मधले. ओके, बघा प्रॉक्सिमल रो आणि डिस्टल रो हे दोन होतात. तर प्रॉक्सिमल रो मध्ये कुठले आता बघितले आपण, स्कॅपॉइड, लुनेट, ट्रायक्वेट्रम आणि टिसिफॉर्म. ओके, हे सगळे आहेत ते प्रॉक्सिमल रो मध्ये असतात. त्याच्यानंतर बघा डिस्टल रो मध्ये काय असतं, ट्रॅपेझियम, ट्रॅपेझॉइड, कॅपिटेट आणि हॅमेट. ओके, हे सगळे कशामध्ये असतात, डिस्टल रो मध्ये. त्याच्यानंतर बघा प्रॉक्सिमल रो ऑफ कार्पेल बोन. जे काही प्रॉक्सिमल रो आहे
कार्पेल बोन्स. तर ते आर्टिक्युलेट होतं कशासोबत? विथ द रॅडियस अँड द डिस्टल रो विच आर्टिक्युलेट विथ द मेटाकार्पेल. बघा प्रॉक्सिमल रो मधले जे आहे कार्पेल बोन विच ते कशासोबत आर्टिक्युलेट होतं? रॅडियस अँड द ह्याच्यासोबत मेटाकार्पस. ओके, डिस्टल रो आर्टिक्युलेट विथ द मेटाकार्पस. प्रॉक्सिमल होत आहे ते कशासोबत? रॅडियस सोबत. आणि डिस्टल रो जे आहे ते मेटाकार्पस. बघा दोन्ही वेगळे आहेत तर ते काय होतात? आर्टिक्युलेट होतात. त्याच्यानंतर बघा मेटाकार्पस इज द रिजन ऑफ द हँड अँड कन्सिस्ट ऑफ 5 बोन्स. बघा मेटाकार्पस कार्पल्स मध्ये 8 होते, आता मेटाकार्पल्स मध्ये किती आहेत? 5 आहेत. ओके, each metacarpal contains a proximal base, intermediate shaft and distal head. बघा या प्रत्येक मेटाकार्पल मध्ये काय असतं? 5 जे आहेत तर त्याच्यामध्ये काय असतं? प्रॉक्सिमल बेस असतो, त्याच्यानंतर इंटरमिडिएट शाफ्ट असतो आणि डिस्टल हेड. इतकं सगळं मेटाकार्पल मध्ये प्रेझेंट असतं. द बेसिस आर्टिक्युलेट विथ द कार्पल बोन. तर बेसिस जे आहे तर ते आर्टिक्युलेट होतात कशासोबत? कार्पेल बोन सोबत. आणि काय फॉर्म करतात? कार्पो मेटाकार्पल जॉईंट. बघा कार्पो मेटाकार्पल जॉईंट फॉर्म करतात आणि द हेड आर्टिक्युलेट विथ द फॅलेंजेस टू फॉर्म द मेटाकार्पोफॅलेंजियल जॉईंट हा फॉर्म होतो. ओके, तर त्याच्यानंतर फॅलेंजेस आर प्रेझेंट ॲट डिस्टल एंड ऑफ हँड. ओके, तर ते कुठे प्रेझेंट असतात? डिस्टल एंडला. कशा काय? फॅलेंजेस. बघा काय काय बघितलं? कार्पेल, मेटाकार्पेल आणि फॅलेंजेस. कार्पेल किती असतात? 8 असतात. मेटाकार्पेल 5 असतात. ओके, आणि बघा हे जे 8 असतात कार्पेल्स तर ते कशा? स्मॉल आहेत आणि ते जॉईन होतात कशामुळे? लिगामेंट्सने. आणि काय फॉर्म होतं? तर इंटरकार्पेल जॉईंट फॉर्म होतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर बघा कार्पेल अरेंज इन 2 ट्रान्सवर्स. ते 2 रोज मध्ये अरेंज केले जातात. तर ते कुठलं? प्रॉक्सिमल रो आणि डिस्टल रो. प्रॉक्सिमल मध्ये काय काय असतं? स्कॅपॉइड, ल्युनेट, ट्रॅक्वेट्रम आणि पेसिफॉर्म. त्याच्यानंतर डिस्टल रो मध्ये काय असतं? ट्रॅपेझियम, ट्रॅपेझॉइड, कॅपिटेट आणि हॅमेट. हे सगळं डिस्टल रो मध्ये असतं. त्याच्यानंतर बघा प्रॉक्सिमल रो जे आहे कार्पेल बोन्स तर ते आर्टिक्युलेट होतं रॅडियस सोबत. आणि डिस्टल रो जे आहे तर ते आर्टिक्युलेट होतं मेटाकार्पेल सोबत. तर त्याच्यानंतर बघा मेटाकार्पेल जे आहे इट इज अ रिजन ऑफ हँड. ते काय? रिजन आहे हँडचं विच कन्सिस्ट ऑफ 5 बोन्स. त्याच्यामध्ये 5 बोन्स असतात आणि त्याच्या प्रत्येक मेटाकार्पेल मध्ये काय असतं? प्रॉक्सिमल बेस, इंटरमिडिएट शाफ्ट आणि डिस्टल हेड. हे सगळे काय असतात? त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. द बेसिस आर्टिक्युलेट विथ द कार्पेल बोन टू फॉर्म द कार्पो मेटाकार्पल जॉईंट. जो काही बेस आहे तर तो आर्टिक्युलेट होतो कशासोबत? कार्पेल बोन सोबत आणि फॉर्म होतं कार्पो मेटाकार्पल जॉईंट. त्याच्यानंतर बघा द हेड आर्टिक्युलेट विथ द फॅलेंजेस. फॅलेंजेस सोबत हेड आर्टिक्युलेट होतं आणि काय फॉर्म होतो? मेटाकार्पोफॅलेंजियल जॉईंट. त्याच्यानंतर बघा फॅलेंजेस आर प्रेझेंट ॲट द डिस्टल पार्ट ऑफ हँड. तर ते कुठे प्रेझेंट असतात? डिस्टल पार्टच्या हँडला. बघा फॅलेंजेस आपण बघत होतो. देर आर 14 फॅलेंजेस there in each fingers except the thumb. Okay, thumb मध्ये नसतात which has the 2 phalanges. Okay, thumb मध्ये किती? 2 असतात. प्रत्येक बघा 14 phalanges आहेत आणि there in each finger except the thumb which has 2 phalanges. 2 phalanges असतात. आणि सिंगल बोन ऑफ phalanges are called as phalanx. बघा सिंगल बोन जो असतो phalanges मध्ये त्याला आपण काय म्हणतो? म्हणजे सिंगल. ओके, सिंगल बोन phalanx. each phalanx consists of. आता त्या phalanx मध्ये काय काय असतात? प्रॉक्सिमल बेस असतो, त्याच्यानंतर मिडल शाफ्ट, डिस्टल हेड. ओके, आणि जॉईंट बिटवीन द फॅलेंजेस आर कॉल्ड एज इंटरफॅलेंजियल जॉईंट. ओके, हे सगळे आहे फॅलेंजेस मध्ये. त्याच्यानंतर ओके, कार्पेल, मेटाकार्पेल आणि फॅलेंजेस हे सगळं आपल्या रिस्टच्या पुढे रिस्टचा पार्ट आहे सगळा. ओके, समजलंय का? कार्पेल्स, मेटाकार्पेल्स आणि फॅलेंजेस. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, तर नेक्स्ट जेव्हा आपला हा टॉपिक कम्प्लीट होईल तर मी तुम्हाला सगळ्या बोन्सचे एकदा हे दाखवेन. ओके, जसं आपण क्रॅनियल बोन्सचं बघितलं होतं डायग्राम पिक्चर्स. ओके, मला जर नेटवर मिळाले तर मी ते तुम्हाला दाखवेन. ओके, सगळे जे काही असतात कार्पेल्स, मेटाकार्पेल आतापर्यंत जेवढे काही आपण बोन्स बघितले, आता ह्याच्यानंतर जॉईंट्स बघणार आपण. तर हा चॅप्टर झाला की मी तुम्हाला सगळ्या डायग्राम्स दाखवेन.
चालेल? Yes, Okay, ma'am. जरी Okay, ओके, तर बघा नेक्स्ट आहे पेल्विक गिर्डल. ओके, तर हे जे पेल्विक गिर्डल आहे तर त्याच्यामध्ये काय असतं, 2 हिप बोन्स. ओके, तर हे जे आहे इच हिप, त्याच्यामध्ये 2 हिप बोन्स आहेत आणि इच हिप बोन इज मेड अप ऑफ 3 बोन्स. बघा प्रत्येक हिप बोन जे आहे तर ते कसं आहे, 3 बोन्सनी बनलेलं आहे, विच इज जॉईन्ड बाय द कार्टिलेज. आणि ते कसं जॉईन होते, बाय द कार्टिलेजने ते जॉईन होते. They are superior ilium, inferior and anterior pubis and inferior and posterior ischium. बघा ते कसं आहे, सुपेरियर इलियम, इन्फेरियर अँड अँटेरियर प्युबिस आणि इन्फेरियर अँड पोस्टेरियर इस्चियम. ओके, हे वर्ड्स लक्षात ठेवा, असे जे डिफिकल्ट आहेत ते. ओके, लवकर लक्षात येत नाही, इलियम त्याच्यानंतर प्युबिस आणि इस्चियम. दीज 3 सेपरेट बोन्स, हे जे आहेत 3 सेपरेट बोन्स. बघा 3 बोन्सनी हे हिप बोन बनले, तर ते 3 बोन्स आता आपण बघितले, इलियम, प्युबिस आणि इस्चियम. तर ते सेपरेट बोन्स आहेत, तर ते फ्यूज होतात टुगेदर कधी, ऍट द एज ऑफ 23. त्याच्यानंतर बघा, इलियम इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ हिप बोन विच कन्सिस्ट ऑफ सुपेरियर आला. ओके, तर ते कसं आहे, विंग सारखं स्ट्रक्चर आहे सुपेरियरला. अँड इन्फेरियर बॉडी लिलॅक, ओके, क्रिस्ट इज द सुपेरियर बॉर्डर ऑफ इलियम. तर हे झालं ते 3 बोन्सचं. त्याच्यानंतर बघा, बॉडी ऑफ इलियम विच कन्सिस्ट ऑफ ऍसिटाब्युलम कॅव्हिटी. बघा ही जी इलियम आहे त्याच्यामध्ये त्याची जी बॉडी आहे तर त्याच्यामध्ये काय असतं, ऍसिटाब्युलम कॅव्हिटी इन विच द हेड ऑफ फेमर इज आर्टिक्युलेट. जे फेमरचं हेड आहे तर ते कसं होते, आर्टिक्युलेट होते. आणि द प्युबिस इज अँटेरियर अँड इन्फेरियर पार्ट ऑफ हिप बोन. प्युबिस जे आहे तर ते कसं आहे, अँटेरियर आणि इन्फेरियर पार्ट आहे हिप बोनचं. त्याच्यानंतर बघा, प्युबिस ऑफ, ओके, ओके, तर बघा, द प्युबिस ऑफ 2 हिप बोन्स विच आर्टिक्युलेट विथ इच अदर बाय द डिस्क ऑफ फायब्रोकार्टिलेज इज कॉल्ड एज प्युबिक सिम्फासिस. बघा हे प्युबिस जे आहे हिप बोन्स तर ते काय होते, आर्टिक्युलेट होते. इच दोन्ही हिप बोन्स जे आहेत तर ते आर्टिक्युलेट होते आणि बाय द डिस्क ऑफ, कशाने तर डिस्कनी, एका फायब्रोकार्टिलेजला, आणि त्याला स्पेसिफिक नाव दिलं प्युबिक सिम्फासिस. प्युबिक सिम्फासिस हे नाव दिलेलं आहे. द इशियम इज द इन्फेरियर अँड द पोस्टेरियर पोर्शन ऑफ हिप बोन. बघा याच्या पेल्विक गिर्डल मध्ये मेनली काय सांगितलं, फक्त लक्षात ठेवायचं 3 बोन्स असतात, तर 3 बोन्सची नावं आणि ते कुठे प्रेझेंट असतात, म्हणजे सुपेरियरली का इन्फेरियर अँटेरियर पोर्शन. ओके, तर हे सगळं लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यामध्ये कुठलं, हे एक इम्पॉर्टंट आहे, प्युबिक सिम्फासिस. ओके, हे कसं फॉर्म झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा, इट कन्सिस्ट ऑफ सुपेरियर बॉडी अँड इन्फेरियर रॅमस. तर याच्यामध्ये काय असतं, सुपेरियर बॉडी असते आणि इन्फेरियर रॅमस असतं. ओके, तर बघा, द हिप बोन युनाइट अँटेरियरली at pubic symphysis and posteriorly at sacrum at the sacroiliac joint. बघा हिप बोन जे आहे तर ते युनाइट होतं अँटेरियरली at pubic symphysis and posteriorly at sacrum at the sacroiliac joint. बघा हे हिप बोन युनाइट होतं कुठे, at pubic symphysis and posteriorly at sacrum at the sacroiliac joint. तर sacroiliac joint हा sacrum मध्ये जे फॉर्म झालेला आहे तर तिथे हे हिप बोन युनाइट होतं. द कम्प्लीट रिंग अँड कन्सिस्टिंग ऑफ हिप बोन, pubic symphysis and sacrum forms the deep basin link structure which is called as bony pelvis. ओके, आणि हे जे बोनी पेल्विस आहे तर ते डिवाइड होतं 2 पार्ट्स मध्ये बाय द बाउंड्री विच इज कॉल्ड द पेल्विक ब्रिम. ओके, तर हे जे बोनी पेल्विस आहे तर ते डिवाइड होतं 2 पार्ट्स मध्ये, कसं तर बाय द बाउंड्री, एक त्याच्यामध्ये ते डिवाइड होतं. ओके, शाफ्ट म्हणतो आपण त्याला. 2 पार्ट्स जेव्हा डिवाइड होतात मध्ये जे प्रेझेंट असतं तर ही बाउंड्री जी आहे विच इज कॉल्ड एज
pelvic brim. त्याला काय नाव दिलेलं आहे? pelvic brim. The part of bony pelvis which is present superior to the pelvic brim is called as false pelvic. बघा जो पार्ट आहे bony pelvic चा which is present superior to the pelvic brim आणि त्या पार्टला आपण काय म्हणतो? false pelvis. Okay, the part which is present below the pelvic brim. तर त्या pelvic brimच्या बिलोला जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं? ट्रू पेल्विस. ओके, ट्रू पेल्विस म्हणायचं त्याला. बघा फॉल्स पेल्विस आणि ट्रू पेल्विस जे सुपेरियर पोर्शनला आहे पेल्विक ब्रिमच्या त्याला काय म्हणायचं? फॉल्स पेल्विस. आणि जो पार्ट प्रेझेंट आहे बिलो द पेल्विस ब्रिम विच इज कॉल्ड एज ट्रू पेल्विस. ओके, बघा आजच्या लेक्चर आपण फक्त एवढंच बघितले. अप्पर लिम्सचे जे बोन असतात तर ते किती असतात, त्याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट्स असतात तर ते किती असतात? 30 बोन्स असतात. त्याच्यानंतर ते कुठले? ह्युमरस, उल्ना, रॅडियस, त्याच्यानंतर कार्पेल्स हे 8 असतात, 5 मेटाकार्पेल्स आणि 40 फॅलेंजेस. त्याच्यानंतर आपण ह्युमरस बघितलं होतं, ते लार्जेस्ट बोन आहे आणि प्रॉक्सिमल हेड आहे तर त्याच्यामध्ये राउंडेड हेड असतं आणि ते आर्टिक्युलेट होतं स्कॅप्युलाच्या ग्लेनॉइड कॅव्हिटीला. त्याच्यानंतर बघितलं होतं जी नेक आहे प्रेझेंट तर ती कशी आहे? स्लाइटली बिलो द हेड. त्यानंतर बायसिटिपल ग्रूव्ह जो आहे तो कुठे प्रेझेंट आहे? ग्रेटर अँड लेसर ट्युबरकल्सच्या. आणि ते कशासाठी? तर अटॅचमेंट ऑफ बायसेप्स मसल. आणि जो शाफ्ट आहे ह्युमरसला तो कसा चेंज झालाय शेप बघा. प्रॉक्सिमल एंडला तो कसा आहे? रफली सिलेंड्रिकल आणि डिस्टल एंडला तो कसा आहे? ब्रॉड आहे. त्याच्यानंतर जे काही कॅव्हिटीज आहेत ओके हे सगळं आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर कॅपिट्युलम जे आर्टिक्युलेट होतं उल्ना सोबत. ओके, टक्लिया म्हणजे काय ते कुठे असतं. त्याच्यानंतर उल्ना बघितलं होतं. उल्ना ते कसं आहे? मेडियल साइडला आहे फोरआर्मच्या. ते त्याचं कंपॅरिझन रॅडियस सोबत केलंय तर ते कसं आहे? स्लाइटली लार्जर आहे. त्याच्यामध्ये प्रोसेस कुठल्या? ऑलिक्रानॉन प्रोसेस, ओके, कोरोनॉइड प्रोसेस आणि त्याच्यानंतर ट्रॉक्लियर नॉच म्हणजे काय तर तो कसा आहे? लार्ज कर्व्ड एरिया जो की प्रेझेंट आहे बिटवीन द ऑलिक्रानॉन प्रोसेस अँड द कोरोनॉइड प्रोसेस. या दोन्हीच्या मध्ये या दोन्हीच्या साईडला जो काही कर्व्ड एरिया प्रेझेंट आहे त्याला काय? ट्रॉक्लियर नॉच आपण म्हणतोय आणि तो आर्टिक्युलेट होतोय ट्रॉक्लिया ऑफ ह्युमेरस सोबत. त्याच्यानंतर बघा डिप्रेशन जे प्रेझेंट असतं लॅटरल साइडला ओके कोरोनॉइड प्रोसेसचा त्याला आपण रेडियल नॉच म्हणतोय आणि ते आर्टिक्युलेट होतं हेड ऑफ रेडियस सोबत. आणि जो जॉईंट फॉर्म होते विच प्रोड्यूस द टर्निंग मुवमेंट ऑफ हँड आणि आपल्या त्याच्यामुळे त्या हँडची मुवमेंट साठी हेल्प होते. त्याच्यानंतर बघा डिस्टल एंड ऑफ द उल्ना विच कन्सिस्ट ऑफ हेड अँड ते सेपरेट होतं फ्रॉम द रिस्ट बाय द एक डिस्क असते प्रेझेंट कुठली? फायब्रो कार्टिलेजची. आणि इट ऑल्सो कन्सिस्ट ऑफ स्टायलॉइड प्रोसेस. त्याच्यामध्ये स्टायलॉइड प्रोसेस असते कुठे? तर पोस्टेरियर रिजनला आणि इट प्रोव्हाइड्स अटॅचमेंट ऑफ लिगामेंट्स. त्याच्यानंतर बघितलं तर रेडियस काय? तर लॅटरल साइडला आहे म्हणजे कुठल्या? थंब साइडला आपल्या फोरआर्मच्या. अप्पर एंड जो आहे तर तो कसा आहे? डिस्क शेप्ड स्ट्रक्चर तिथं आहे आणि तो आर्टिक्युलेट होतो कॅपिट्युलम कशाची? तर ह्युमरसची. आणि रॅडियस नॉच ऑफ उल्नाची रॅडियस नॉच. ओके, या दोन्हीला ते काय होते? आर्टिक्युलेट होते, अटॅच होते. त्याच्यानंतर बिलो द हेड कन्सिस्टेड नेक प्रेझेंट असते. त्याच्यानंतर जो काही इन्फेरियर साइडला नेकच्या रफ एरिया आहे त्याला आपण काय म्हणतो? रॅडियल ट्युबेरोसिटी. कशासाठी? विच इज द प्रेझेंट फॉर द अटॅचमेंट ऑफ मसल. द शाफ्ट ऑफ रेडियस इज एक्सपांडेड ऍट डिस्टल एंड. तर ते काय फॉर्म करतं? स्टायलॉइड प्रोसेस जे आपण ऑलरेडी याच्यामध्ये बघितली उल्नामध्ये ती पोस्टेरियर ह्याला प्रेझेंट असते. तर त्याच्यानंतर बघितलं प्रोसेस जी काही स्टायलॉइड प्रोसेस आहे ती आर्टिक्युलेट होते कार्पेल बोन आणि काय फॉर्म होतं? रिस्ट जॉईंट फॉर्म होतो. त्याच्यानंतर बघितलं ते कार्पेल्स, मेटाकार्पेल्स आणि फॅलेंजेस. तर हे जे काही कार्पेल्स, मेटाकार्पेल्स आणि फॅलेंजेस आहेत तर ते बघा कशात? पहिल्यांदा कार्पेल्स बघितले ते 8 स्मॉल बोन्स प्रेझेंट असतात आणि ते कसे जॉईन होतात? तर बाय द लिगामेंट. लिगामेंट म्हणजे काय? 2 बोन्सला जॉईन करणारा जॉईंट म्हणजे लिगामेंट. आणि तो काय फॉर्म करते? इंटरकार्पेल जॉईंट तिथं फॉर्म होतो जेव्हा 2 कार्पेल जॉईन होतात. द कार्पेल्स विच आर अरेंज मग ते कसे अरेंज केले जातात? तर 2 रोज मध्ये केले जातात, प्रॉक्सिमल रो आणि डिस्टल रो. तर प्रॉक्सिमल रो जो आहे तर त्याच्यामध्ये कुठले आहेत अजून बोन 4? तर बघा स्कॅपॉइड, लुनेट, ट्रायक्वेट्रम आणि पिसिफोम. बघा स्कॅपॉइड, लुनेट, ट्रायक्वेट्रम आणि पिसिफोम. त्याच्यानंतर जे डिस्टल रोला असतात ते कसे आहेत? ट्रॅपेझियम,
त्याच्यानंतर ट्रॅपेझॉइड, कॅपिटेट आणि हॅमेट. प्रॉक्सिमल रो ऑफ कार्पल बोन ते काय होते, आर्टिक्युलेट होते रेडियस सोबत, आणि डिस्टल रो आर्टिक्युलेट विथ मेटा कार्पल सोबत. द मेटाकार्पल हा जो आहे तो रिजन कशाचा आहे, हँडचा, आणि त्याच्यामध्ये काय असतात 5 बोन्स असतात. आणि इच मेटाकार्पल कन्सिस्ट, प्रत्येक मेटाकार्पल मध्ये काय असतं, प्रोक्सिमल बेस, इंटरमिडिएट शाफ्ट आणि डिस्टल हेड प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर बघा, द बेस आर्टिक्युलेट विथ द कार्पेल बोन टू फॉर्म द कार्पो मेटाकार्पल जॉईंट. त्याच्यानंतर बघा, द हेड आर्टिक्युलेट विथ द फॅलेंजेस, फॅलेंजेस सोबत ते आर्टिक्युलेट होतं, आणि काय फॉर्म मध्ये तर मेटाकार्पो phalangeal joint. The phalanges are present at distal part of the hand. Okay. त्याच्यानंतर बघा अजून phalanges काय आहे, तर there are 14 phalanges. 14 phalanges असतात, आणि each finger except the thumb सोडून किती 2 phalanges असतात प्रत्येकाला. तर त्याच्यानंतर बघा सिंगल बोन जो आहे phalanges, तर त्याला आपण काय म्हणतो तर phalanx. ओके. तर हे जे phalanx आहे त्याच्यामध्ये अजून कुठले असतात, प्रॉक्सिमल बेस, मिडल शाफ्ट आणि डिस्टल हेड. तर जॉईंट बिटवीन दिस फॅलेंजेस, तर 2 फॅलेंजेस मधल्या जॉईंटला काय म्हणतो, इंटरफॅलेंजियल जॉईंट. त्याच्यानंतर बघा बघितलं आपण पेल्विक गिर्डल. ओके. तर हे जे काही पेल्विक गिर्डल आहे तर त्याच्यामध्ये काय असतं, 2 हिप बोन असतात, आणि ते हिप बोन जे आहे तर म्हणजे प्रत्येक जो हिप बोन आहे ओके 2 मधला, तर तो 3 बोन्स पासून बनलेला आहे, आणि विच इज जॉईंड बाय द कार्टिलेज. तर ते कशाने, कार्टिलेजनी जॉईन झालेला आहे. दे आर सुपेरियर इलियम, इन्फेरियर अँड अँटेरियर प्युबिस जो आहे, आणि इन्फेरियर अँड पोस्टेरियर कसा आहे, इशियम आहे. दिस 3 सेपरेट बोन्स फ्यूज टुगेदर. तर ते कसे होतात, फ्यूज होतात कधी, ऍट द एज ऑफ 23. त्याच्यानंतर बघा, इलियम इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ हिप बोन. तर तो काय आहे, लार्जेस्ट बोन आहे हिप बोनचा. त्याच्यानंतर बघा काय बघितलं, बॉडी ऑफ इलियम विच कन्सिस्ट ऑफ ऍसिटाब्युलम कॅव्हिटी. त्याच्यामध्ये ऍसिटाब्युलम कॅव्हिटी असते कशामध्ये, इलियमच्या बॉडीमध्ये, इन विच द हेड ऑफ फ्युमर इज आर्टिक्युलेट. त्याच्यामध्ये काय होतं, फ्युमरचं जे हेड आहे तर ते कसं होतं, फ्यूज होतं, आर्टिक्युलेट होतं, अटॅच होतं. ओके. आणि त्याच्यानंतर काय होतं, द प्युबिस इज अँटेरियर अँड द इन्फेरियर पार्ट ऑफ हिप बोन. जे काही प्युबिस आहे तर ते कसं पार्ट, कुठला पार्ट आहे, अँटेरियर आणि इन्फेरियर पार्ट आहे हिप बोनचा. त्याच्यानंतर बघा, प्युबिस ऑफ 2 हिप बोन आर्टिक्युलेट विथ इच अदर बाय द डिस्क ऑफ फायब्रोकार्टिलेज. बघा हे जे 2 हिप बोन आहेत तर ते कसे होतात, जॉईंट होतात, आर्टिक्युलेट होतात बाय द डिस्क ऑफ फायब्रोकार्टिलेज, आणि त्याला काय म्हणायचं तर प्युबिक सिम्फॅसिस, जिथे ते जॉईंट होतात ते. The ischium is the inferior and the posterior portion of hip bone. Ischium जे आहे ती काय आहे, इन्फेरियर आणि पोस्टेरियर पोर्शन आहे. कशाचा, तर हिप बोनचा. इट कन्सिस्ट ऑफ सुपेरियर बॉडी अँड इन्फेरियर रॅमस. त्याच्यामध्ये काय असतं, सुपेरियर बॉडी असते आणि इन्फेरियर रॅमस असतं. त्याच्यानंतर बघा हिप बोन, तर जे काही हिप बोन आहे तर ते अँटेरियरली ऍट प्युबिक सिम्फॅसिस आणि पोस्टेरियरली ऍट सॅक्रोइलियक जॉईंट. तर हे जे हिप बोन आहे ते युनाइट होतात कुठे, अँटेरियरली ऍट प्युबिक सिम्फॅसिस अँड पोस्टेरियरली ऍट sacroiliac joint. Okay, the complete ring consisting of hip bone, pubic symphysis, sacrum, which forms the deep basin link structure, which is called as bony pelvis. Okay, complete ring जे आहे त्याच्यामध्ये हिप बोन असतं, पेल्विक सिम्फॅसिस आणि सॅक्रम. ते काय फॉर्म करतात तर डीप बेसिक लिंक स्ट्रक्चर फॉर्म करते, विच इज कॉल्ड एज बोनी पेल्विस. आणि जे बोनी पेल्विस आहे तर ते डिवाइड होत आहे कशामध्ये, 2 पार्ट्स मध्ये बाय द बाउंड्री. 2 पार्ट्स मध्ये डिवाइड होतं, एक बाउंड्री म्हणजे मध्ये जे डिवायडेशन होतं 2 मध्ये, एक शाफ्ट जे राहते तर विच इज कॉल्ड एज पेल्विक ब्रिम. ओके, त्या डिवाइड झालेल्या लाईनला ओके तर काय म्हणायचं त्याला, पेल्विक ब्रिम. आणि जे पार्ट आहे बोनी पेल्विसचा विच इज प्रेझेंट सुपेरियर टू द पेल्विक ब्रिम. सुपेरियरला जो पेल्विक ब्रिम आहे प्रेझेंट पार्ट त्याला काय म्हणायचं, फोल्स पेल्विस. आणि द पार्ट प्रेझेंट बिलो द पेल्विक ब्रिम which is called as true pelvis. Okay, जो काही बिलोला प्रेझेंट आहे पेल्विस ब्रिमच्या त्याला काय म्हणायचं, ट्रू पेल्विस. ओके, तर आज आपण हे बघितलेलं आहे सगळं, अप्पर लिम्स आणि पॅल्विक गिर्डल. हे एक एक्स्ट्रा पॉइंट आपण आजच्या लेक्चरला बघितलं आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला याचा पुढचा पार्ट डिस्कस करूया. तर कुणाला काही प्रॉब्लेम आहे का आजच्या ह्याच्यामध्ये? No, ma'am. ओके, तर
एक्सप्लेन करू शकताय का विथ स्क्रीन? हे Yes, Yes, ma'am. yes, ma'am. who please Ma'am, what is me, your name? Supriya Supriya Bandar. Bandar. Okay. Okay, explain. ह्युमेरस बोन हे जे अप्पर लिम मधले सगळे बोन आहेत त्यातलं सगळ्यात लार्जेस्ट बोन आहे हे. आणि हे हेडच्या प्रॉक्सिमलला आणि ह्युमेरस कॉन्स्टिट्यूट असतं राऊंड हेडला, आणि ते आर्टिक्युलेट होतं ग्रॅन्युलर कॅव्हिटीच्या स्कॅप्युलाला. आणि ला ते प्रेझेंट असतं स्लाइटली बिलो ते हेडच्या असतं. आणि बायस्कपला प्रेझेंट ग्रोवर्स प्रेझेंटला असतं ते बिटवीन लार्ज असतं आणि लेसर पण असतं. आणि ट्युबेरस फॉर अटॅचमेंट असते त्याची बायकप्स मसलला. आणि ते शिफ्ट ऑफ ह्युमेरस ते रफली सिलेंड्रिकल असतं प्रोक्सिमलच्या एंडला, आणि ब्रॉडली असतं ते डिस्टलच्या एंडला असतं. आणि त्याचा मिडल पोर्शन असतो शिफ्टचा ते कॉन्सिस्ट असतं डेव्हलप्ड ट्युबेरोसिटी, आणि त्याची अटॅचमेंट असते डेव्हलप्ड मसलला. आणि ते डिस्टल्स एंड ऑफ ह्युमेरस कन्सिस्ट कॅपिटुलियम्स, आणि ते आर्टिक्युलेट असतं हेडच्या रेडियसला. आणि ते ट्रॅच्युअर्स मध्ये लोकेट मेड्स कॅपिटुला आणि आर्टिक्युलेट ते असतं उलनाला. Good. Anyone? मॅम मी सांगू? What is your name? स्नेहल पाटील. Okay. ह्युमेरस जे आहे ते लार्जेस्ट बोन आहे अप्पर लिम मधली, आणि जी प्रॉक्सिमल एंड आहे ह्युमेरसचं ते कन्सिस्ट करतं राऊंड हेड, आणि ते आर्टिक्युलेट होतं ग्लेनड कॅव्हिटी ऑफ स्कॅप्युलाला. अनाटॉमिकल नेक प्रेझेंट असते स्लाइटली बिलो हेडच्या, आणि बायसिपिटल ग्रू इज प्रेझेंट बिटवीन ग्रेटर अँड लेसर ट्युबरक्युलेस, आणि ते अटॅचमेंट असतं बायसिपस मसलला. आणि जी शाफ्ट ऑफ ह्युमरस ही इज रफली सिलेंड्रिकल ऍट इट्स प्रॉक्सिमल एंड, आणि जी बिकम्स ब्रॉड होती ती डिस्टल एंडला. आणि मिडल पोर्शन ऑफ द शाफ्ट कन्सिस्ट आहे ते डेल्टॉइड ट्युबरसिटीला, आणि अटॅचमेंट करतं डेल्टॉइड मसलला. डिस्टल एंड ऑफ ह्युमरस कन्सिस्ट कॅपिट्युलम, आणि विच आर्टिक्युलेट हेड ऑफ द रेडियस. आणि ट्रॉक्ली आहे ते मिडल मध्ये आहे कॅपिट्युलमच्या, आणि आर्टिक्युलेट करतं उलनाला. Okay. Anyone? Ma'am, me. What is your name? Aarti Metkari. Yes. हा. Continue. Humerus ही लार्जेस्ट बोन ऑफ अप्पर लिम्स आहे, आणि द प्रॉक्सिमल एंड ऑफ ह्युमेरस हे कन्सिस्ट राउंडेड हेड, आणि ते आर्टिक्युलेट ग्लेनड कॅव्हिटी ऑफ स्कॅप्युलाला होतं. आणि अटोनॉमिकल नेक हे प्रेझेंट स्लाइटली बिलो द हेडला असतं. आणि बिसिपिटल ग्रो हे प्रेझेंट बिटवीन ग्रेटर अँड लेसर ट्युबरक्युलस, आणि अटॅचमेंट बायसिपस मसलला असतं. आणि ते शाफ्ट ऑफ ह्युमेरस हे प्रॉक्सिमल एंडला रफली सिलेंड्रिकल असतं आणि डिस्टल एंडला ब्रॉड असतं. आणि ते मिडल पोर्शन ऑफ द शाफ्टचं कन्सिस्ट डेल्टा ट्युबरिसिटी, आणि ते कशासाठी तर अटॅचमेंट ऑफ डेल्टॉइड मसल. आणि डिस्टल एंड ऑफ ह्युमरस हे कन्सिस्ट कॅपिट्युलम असतं, आणि ते आर्टिक्युलेट हेड ऑफ द रेडियसला असतं. आणि ट्रोकियाचं लोकेटेड मीडियल ऑफ कॅपिटल असतं, आणि आर्टिक्युलेट उलनाला असतं. ओके गुड. वेट, आपण अगोदर अटेंडन्स घेऊया, आणि जो काही टाइम राहील तर त्यावेळेस आपण नेक्स्ट कुणाला एक्सप्लेन करायचं असेल, कुणाला सांगायचं असेल तर सांगतील. ओके, गिव्ह मी अटेंडन्स. रोल नंबर 1. प्रेझेंट मॅम. रोल नंबर 1. ओके. 2. प्रेझेंट मॅम. 3. प्रेझेंट मॅम. 4. प्रेझेंट मॅम. 5. प्रेझेंट मॅम. 6. रोल नंबर 6. रोल नंबर 7. रोल नंबर 7. Okay. Roll number 6. 7. Roll number 7. 8. प्रेझेंट मॅम. 9.
Present, ma'am. 10, Present, ma'am. 11, Present, ma'am. 12, Present, ma'am. 13, Present. 14, Present. 15, Present, ma'am. 16, Present. 17, Present, ma'am. 18. Roll number 18, Present, ma'am. 19, Present, ma'am. 20. Roll number 20, 21. Roll number 21, 22, Present, ma'am. 23. Roll number 23, 24, Present. 25. Roll number 25, 26, Present. 27. Roll number 27, 28, Present, ma'am. 29. Put the attendance. 29, 30, Present, ma'am. 31, Present, ma'am. 32, Present, ma'am. 33, Present, ma'am. 34. Roll number 34, 35, Present, ma'am. 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. 41, Present, ma'am. 42, 43, Present, ma'am. 44. 42 present, ma'am. 42 present, ma'am. तुमचा रोल नंबर तुम्ही 52 का लिहिलाय समोर मग? मुळे नाही प्रतीक- मॅम 42 आहे. मग तुम्ही 52 का लिहिलाय? मुळे राजश्री मॅम. तिथे नाव दुसरं दिसत होतं 52 दिसतोय. व्यवस्थित करत जा. चेंज करू नका सारखं. ओके. 43. रोल नंबर 43, Present, ma'am. 44, 44, 45, Present, ma'am. 46, Present. 47, Present, ma'am. 48, Present, ma'am. 49, Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, Present, ma'am. 52, Present, ma'am. 53, Present, ma'am. 54. Roll number 54, Present, ma'am. 55. Roll number 55, 56, Present, ma'am. 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 59. Roll number 59, Present, ma'am. 60, Present, ma'am. 61, Present, ma'am. 62, Present, ma'am. 63, Present. 64, Present, ma'am. 65, Present, ma'am. 66, Present, ma'am. 67, Present, ma'am. 68. Present, ma'am. ओके. बघा ऍबसेंट नंबर 6, हॅलो 7. मॅडम. हॅलो.
हा मॅडम यू हॅव टू बी देअर. तुम्ही इथंच थांबा, वरून ऑपरेट करा तुम्ही, आपला फीडबॅक होईल आता. ओके हा यू हॅव टू बी देअर. लिव्ह करू नका मीटिंग. ओके ओके ओके. मॅम 20 नंबर प्रेझेंट आहे. मॅम 23 नंबर पण. रोल नंबर 23. ओके. अजून कोण आहे? 20 नंबर मॅम. केलंय 20. बघा अबसेंट नंबर 6, 7, 21, 25, 27, 29, 34, 44, 55. ओके. हॅलो, लिसन ऑल ऑफ यू. आता तुमचा एक फीडबॅक होईल. सर घेतील, आपले प्रिन्सिपल सर असणार आहेत. तुम्ही त्यांना विचारलेल्या क्वेश्चनची प्रॉपर आन्सर्स द्या. ओके, 5 मिनिटात चालू होईल तुमचा फीडबॅक. ओके ओके मॅम. ओके. वेट फॉर